भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालायला पाहिजे। दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयात जाऊन तोडमोड करणं हे जरा अतिरेक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे। काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करणं आणि तिथं जाऊन तोडमोड करणं हे भारतीय जनता पक्षासारख्या एका सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पक्षाकडून अपेक्षित नाही। आता गुंडागर्दीवर उतरण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्रात एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर दुसऱ्या पक्षाविषयीच्या भावना या एवढ्या तीव्र ठेवण्याची आवश्यकता नाही। कोणत्याही कारणासाठी असो, पण पक्षाच्या कार्यालयावर जाऊन हल्ला करणं ही नवी पद्धत महाराष्ट्रात सुरू करणं योग्य नाही। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच महाराष्ट्रात, नाही कोणी म्हटलं। आम्ही निवडणुकीच्या आधीपासून हेच सांगतोय की कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रातली पूर्णपणाने बिघडलेली आहे। एका बाजूला सभागृहामध्ये चर्चा होते आणि दुसऱ्या वेळेला ज्यांचा गृहमंत्री असणारे किंवा मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाची लोक हल्ला करतात। त्यांना त्या पक्षाला आत्मविश्वास आहे की आपल्याला पोलीस कधीच काही करणार नाहीत, आपल्याला पूर्ण संरक्षण मिळेल अशी भावना ठेवून आत्मविश्वास दुणावलेला असल्यामुळे असा हल्ला कदाचित झालेला असेल। उत्तर देण्यास उशीर करतात का 101 ची चर्चा होते त्या सगळ्या संदर्भात, कारण की 2 दिवस चर्चा होते। नाही, उशीर करू दे। उशीर करण्याबद्दल आमची काही तक्रार नाही, कारण त्यांनी पूर्ण अभ्यास करून योग्य आणि कठोर कारवाई होईल अशा पद्धतीचा निकाल घेतला पाहिजे। आणि त्यांनी महाराष्ट्र साफ करण्यासाठी गुंडाराज जे चालू आहे ते पूर्ण दूर करण्यासाठी पूर्ण ताकदीनं उद्या चांगलं उत्तर द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो आज विजयसिंह पंडित यांनी सीएसला विचारून आज सभागृहात एक भाषण सुद्धा केलं। अत्यंत घृणास्पद हा संपूर्ण हत्या झालेली आहे। खरं तर शरीराच्या बॉडीवरती कोणताही असा पार्ट तुटलेला नाही जिथे मार लागलेला नाही। अंतर्गत सगळे जे ऑर्गन्स होते ते देखील मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेली 35 वर्षे काम करतोय। अशी हत्या कधीही झालेली, असा खून झालेला मी कधीही पाहिलेला नाही। इतक्या टोकाची अतिरेकीपणाची विकृत स्वरूपाची भावना त्या भागातल्या काही गुंडांच्यात आहे आणि त्यांना कुणाचा तरी पाठिंबा आहे, तिथल्या राजकीय व्यक्तिमत्वाचा पाठिंबा आहे अशी भावना सगळ्या महाराष्ट्रात पसरलेली आहे। आणि अपेक्षा आमची अशी आहे की मुख्यमंत्री योग्य तो आणि कडक अशी कारवाई करतील। मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था टिकवायची असेल आणि जरब बसवायची असेल तर ही त्यांना संधी आहे। मुंबईत पालकमंत्री नाहीये, पुढे मंत्र्यांचे पोर्टफोलिओ दिले गेले नाहीये, कोणाचा अंकुश नाहीये का या घटनेवरती? पोर्टफोलिओ अजून दिले गेले नाही। देतील ना ते, काय तुम्हाला का घाई आहे? कायदा सुव्यवस्था मंत्र्यांना घाई नाही, मंत्र्यांना घाई नाही, तुम्हाला का घाई आहे? मंत्री निवांत आहेत, खाते वाटप योग्य वेळी होईल आणि एवढी मोठी मेजॉरिटी आहे त्यामुळे घाई करण्याचे त्यांना कारण नाही। आदित्य ठाकरे म्हणाले बेजबाबदार मंत्रीसाठी मजा मारत आहे बिनधास्त। जर जबाबदारीच नसेल तर त्या बिचाऱ्यांनी तर काय करायचं? आमच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही आहे। आम्ही आमदार आहोत, ते मंत्री आहेत, पण काही जबाबदारी नसल्यामुळं त्यांना थोडा मोकळा वेळ मिळतोय। वाल्मिक कराड अजून देखील फरार आहे। काय संसदेत घडलेला हल्ला मला काही खरा वाटत नाही। तो म्हणजे चर्चा आणि एकंदर कालपासून जो प्रकार चालू आहे त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी झालेला तो प्रकार असेल असं मला वाटतं। असे घुसपेटी भारतात येऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे। बॉर्डर सीमा सुरक्षा दलाने पूर्ण काळजी घेतली पाहिजे आणि जर कोणी आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात येत असतील तर शेवटी आधी भारताचीच लोकसंख्या भरपूर झालेली आहे, तर आता ती लोकसंख्या वाढवण्यासाठी जर काही वेगळे वाममार्गाने प्रयत्न शेजारच्या देशांकडून माणसं येत असतील तर ती थांबवली पाहिजेत। भारताचीच लोकसंख्या एवढी मोठी झालेली आहे, आता अतिरिक्त लोकसंख्या अशी वाढवून देणं हे योग्य नाही।
मुख्यमंत्र्यांनी आज केलेल्या भाषणामध्ये अजितदादा एक दिवस मुख्यमंत्री होतील असं त्यांना शुभेच्छा दिल्या. चांगली गोष्ट आहे, त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या अर्थी दिलेल्या आहेत त्या अर्थी त्या खऱ्या ठरण्याची शक्यता जास्त आहे. अमोल मिटकरी म्हणतात एक मंत्रिपद जे शिल्लक ठेवलं आहे तुमच्यासाठी शिल्लक ठेवलं आहे आरोप जयंत पाटलांसाठी ते मंत्री त्यांना भेटा तुम्ही, त्यांना विचारा. मला गरीबाला का विचारताय? माझं काय वारंवार तुमचंच नाव घेताय ते. मला माहीत असतं तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं असतं. त्यामुळे तुम्हाला अमोल काय वाटतं, मिटकरी कोणासाठी येते मंत्रिपद ठेवलेलं? काय माहिती, तो सरकारचा अधिकार आहे, मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यांना 4-6 जागा मोकळ्या ठेवल्या असत्या तरी काही बिघडलं नसतं, पण त्यांनी जवळपास सगळ्या भरून टाकल्यात. त्यामुळं तो त्यांचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, त्याच्यात मी काही बोलणं योग्य नाही. आणि ते कुणासाठी ठेवलेलं आहे याविषयी सत्तारूढ पक्षात चर्चा होणं जास्त व्हावं. आम्ही विरोधी पक्षातली माणसं, आम्हाला गरीबाला का त्रास देतो? काय सांगाल तुम्ही ते तुमचं नाव घेताय?